बऱ्याच ठिकाणी जॉब अप्लाय करतात पण तुम्हाला कॉलच येत नाही, असं होत आहे का? असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बरेच जण म्हणतात मॅडम आम्ही तर तुमच्या इथे खूप वेळेस सीव्ही अपलोड करतो पण आम्हाला कॉल येत नाही वगैरे, हे रिपीटमध्ये होतं. त्याचं रिझन काय असतं ते बॅकसाईडने सांगते. बॅकसाईडचं काम काय चालतं हे जर समजलं तर तुम्ही चुका करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कधीही व्हॉट्सअपवर सीव्ही घेत नाही. लोक उठतात पटकीने व्हॉट्सअपवर टाकतात, डेटा 24 आवर्सचाच असतो, त्याच्यानंतर निघून जातो. असं तुम्ही कित्येक जणांना पाठवत असाल. तुमची माहिती कुठेही अननोन ठिकाणी फिरते आणि कुठे काय होतं आपलं इतकं तुम्हाला स्वतःची माहिती हे झाली आहे का कुठेही पाठवून द्यायला. कधीही कोणाला व्हॉट्सअपला सीव्ही पाठवू नका. वेबसाईट दिली असेल, वेबसाईट हा डेटाबेस असतो, डेटाबेसमध्ये जर असेल तर तुम्हाला कॉल येतात. ही महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठलीही पोझिशन असू दे, मी करू शकतो और मला जॉब द्या. याच्यामध्ये क्वालिटीच्या माणसाला डिझाईनला जमणार आहे का? डिझाईनच्या वेळेला केमिकलचं जमणार आहे का? तुम्ही नुसते तुम्हाला ब्लाइंडली दिसती ना ओपनिंग अप्लाय करा. ती पोझिशन सोडून 100 बाकीचे सीव्ही आमच्याकडे आलेले असतात. कामाचा त्यात 100 मधनं एकच निघतो सीव्ही. हा आत्ता रेशो आहे. म्हणजे काय होतंय, तुम्हाला जी गोष्ट करायची ते टार्गेटच माहित नाहीये. तुम्ही नुसतं असं आंधळ्यासारखं अंधाधुंद फिरत आहात. मग ते टार्गेट करा ना. तुमच्या रिलेटेड, कामाच्या रिलेटेड जो जॉब आहे तिथेच अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला कॉल इंटरव्ह्यूचे यायला सुरुवात होईल. कारण प्रत्येक माणूस प्रत्येक सीव्ही उघडून बघेल असं नाही. आणि तुम्ही जर तिथं ती पोझिशन नसताना अप्लाय केलं तर ते लागत नाही. त्या डेटामध्ये काढलेलं असतं, परत कॉल येत नाही तुम्हाला. हे बॅकसाईडनी काम चालतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, वेबसाईटवरती डेटा भरताना पण करंट पोझिशन नॉट वर्किंग काहीही लिहिलेलं असतं. अरे करंट डेझिग्नेशन पोझिशन म्हणजे तुम्ही आता ज्या पोझिशनला काम करता, फ्रेशर असाल तर बीकॉम फ्रेशर लिहा. त्या माणसाला त्या डेटाबेसमध्ये तुम्हाला आता तुम्ही एवढे हे झालेलं आहे की एआय येत आहे, टूल्स येत आहेत आणि ते तिथं तुम्हाला नुसती तुम्ही एक कमांड देईपर्यंत नाही दिसलं तर तुम्ही कधीही त्यांच्या डिस्प्लेमध्ये येणार नाहीयेत. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की त्या माणसाला जो तिथे बसून काम करत असतो त्यांच्यासाठी हे हार्ड असतं. प्रत्येक गोष्ट चाळून 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 करताना सीव्ही, तो माणूस राहतो कुठं, हे भरपूर आम्हाला त्या गोष्टी फिट बसवाव्या लागतात. आणि ते बघताना जर तो नसेल, तो बाजूला गेला असेल, कारण एकदा तुम्ही भरलेला डेटा काही चेंज करू शकत नाहीये. नॉट वर्किंग लिहिलं असेल तर कायम तिथे नॉट वर्किंगच येतो. आमच्या फिल्टरमध्ये तो बसला नाही तर आमच्याकडनं कॉल येत नाही. हे माझ्यावरून सांगतेय. मग असं तुम्ही अजून किती कंपन्यांच्या बाबत करत असाल और अजून किती ठिकाणी करत असाल. जर असं